तर नमस्कार, आर टी प्रवेश 2026-27 मध्ये पहिल्या राऊंडला जे पण विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते, आता काल म्हणजे 15 मे 2026ला दुसरी लॉटरीसुद्धा लागलेली आहे, म्हणजे दुसऱ्या राऊंडची. आणि यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आता जे पण विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांच्यासाठी ॲडमिशन घेण्याची इथे तारीख देण्यात आलेली आहे पोर्टलवरती 15/6 म्हणजे कालची तारीख ते 23 तारखेपर्यंत. आता आज 16 तारीख आहे. काल उशिरा ही अपडेट पोर्टलवरती आली होती, तर कालचा दिवस तर गेलेलाच आहे. आणि आता आज 16 आहे, तर 16 ते 23 तारखेपर्यंत जे पण विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले दुसऱ्या वेटिंग लिस्टमध्ये ते ॲडमिशन घेऊ शकतात. आणि आता तुमच्या मुलाचा नंबर लागला आहे की नाही कसं चेक करू शकता, कारण वेटिंग लिस्टमध्ये अजूनसुद्धा बरेचसे नावं त्याच नंबरला दाखवत आहेत. समजा आधी तुमच्या मुलाचं नाव नंबर 10 दाखवत होता आणि आता जरी तुम्ही वेटिंग लिस्ट बघितली तर तिथे ते सध्याही 10 दाखवतो आहे. बऱ्याचशा पालकांसोबत असं झालेलं आहे. तर तुम्ही ते वेटिंग लिस्टच्या नादी लागायचं नाही, तुम्ही डायरेक्ट ॲडमिटेडमध्ये जाऊन बघायचं तुमच्या मुलाचं नाव दिसतं आहे का, किंवा मग डायरेक्ट शाळावरती बघा की आता तिथे शाळामध्ये जेव्हा पहिला राऊंड संपला, म्हणजे जेव्हा सुरुवातीला सिलेक्ट झाले होते विद्यार्थी, त्यानंतर आता दुसरा जेव्हा राऊंड लागला आहे तर किती तिथे सीट्स अवेलेबल होत्या आणि त्या शाळेमध्ये आता ॲडमिटेड किती दाखवत आहे. आता समजा एखाद्या शाळेमध्ये 3च वॅकन्सी राहिलेल्या होत्या, म्हणजे सुरुवातीला काही असतील 25-30 वॅकन्सी असतील, समजा 30 वॅकन्सी होता आणि 27 ॲडमिशन झाले होते पहिल्या राऊंडला जेव्हा फर्स्ट टाईम सिलेक्ट झाले विद्यार्थी तेव्हा. आणि आता 15 तारखेसाठी फक्त 3च जागा राहिलेल्या होत्या. आणि त्या शाळेमध्ये जर तुम्ही ॲडमिटेडमध्ये जाऊन बघितलं आणि तिथे जर 3 मुलं सिलेक्टेड दाखवते तर आता तिथली वॅकन्सी संपलेली आहे. तर तुमच्या मुलाचा नंबर जर त्या 3मध्ये नसेल तर मग तो लागणार नाही आहे, असं आपण समजून घ्यायचं आहे. तर हे एक तुम्हाला कसं बघायचं व्यवस्थित मी तुम्हाला दाखवतो. एकदा आपण स्क्रीनवरती गेलो तर तुम्हाला लक्षात येईल की कसं कसं चेक करायचं आहे. जर तुम्हाला शाळा भेटत नाही आहे तर शाळा तुम्ही कशी शोधू शकता तेही मी तुम्हाला दाखवतो. बाय ब्लॉक कसं सर्च करू शकता, बाय नेम कसं सर्च करू शकता. तर चला मग आता स्क्रीनवरती ही संपूर्ण माहिती व्यवस्थित पाहूया. तर बघा पोर्टलवरती तर आपल्याला इथे डेट पाहायला मिळतेच आहे 15/5 ते 23/5 आणि ही डेट वाढू पण शकते. आपल्याला माहिती आहे बऱ्याच वेळेला डेट वाढत असते. ठीक आहे, आता इथे बघा वेटिंग लिस्टचे तुम्ही सध्या तर काही नादी लागू नका. इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहे, एक तर मूळ निवड यादी म्हणजे सिलेक्टेड किंवा ॲडमिटेड, इथून तुम्ही चेक करू शकता. आता बघा इथे ॲडमिटेडवरती जर आपण आलो तर इथे तुम्हाला कसं चेक करायचं ते सांगतो. तर आपला अकॅडमिक इयर सेम असणार आहे. आता इथून ॲप्लिकेशन राऊंड नंबर जो आहे तो आपल्याला इथे 1 सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, आपण म्हणणार दुसरी यादी आहे, पण इथे तुम्हाला जो राऊंड आहे तो 1च सिलेक्ट करायचा आहे, ऑल नाही सिलेक्ट करायचं आहे. ऑल केल्याने तुमचं कन्फ्युजन जास्त वाढणार आहे. आणि काय होतं आहे ऑल केल्याने तेही दाखवतो. पहिले तुम्ही हे समजून घ्या, इथे 1 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिलेक्शन टाईपमध्ये स्कूल वाईज किंवा ॲप्लिकेशन वाईज तुम्ही चेक करू शकता. तर आपण स्कूल वाईज घेणार आहे. आता इथे आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे लॉटरी राऊंड नंबर जो आहे तो आपल्याला आता इथे 2 नंबर सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, आणि आता बाय नेम किंवा बाय ब्लॉक आपण आपली शाळा सिलेक्ट करू शकतो. आता मी बघा जसं की बाय ब्लॉक सर्च करतो तर मला समजा एखादी शाळा भेटणार नाही. जसं मी आता जी शाळा शोधतोय ती या तालुक्यामध्ये येते, पुणे, आणि जिल्हा पुणे आणि तालुका हा हवेली. आता इथे मी सर्च करणार तर मला जी शाळा पाहिजे जसं की ब्लोसम पब्लिक स्कूल ती इथे नाही आहे बघा. एची सिक्वेन्स आहे आणि त्यानंतर बी आणि त्यानंतर सी. ठीक आहे, तर मी कोणती एक शाळा घेतो जसं ही एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल. आता या शाळेवरती मी सिलेक्ट करणार आणि गो बटनावरती क्लिक करणार. आता बघा नो डेटा अवेलेबल इन टेबल. आता सध्या या शाळेमधले विद्यार्थी ॲडमिटेड नाही आहे, यावरून आपल्यालाही समजतं, पण सिलेक्टेड असू शकतात. ठीक आहे, तर आता जसं की मला जी शाळा पाहिजे होती ती इथं नाही आहे, तर मी बाय नेमनी सर्च करतो. आता मी ही शाळा बघणार आहे, सर्च करणार आहे. आता बघा हे शाळा इथं आलेल्या आहेत. ही शाळा बीच्या सिक्वेन्समध्ये तिथं दाखवत नव्हती बाय ब्लॉक. आता मला समजा या शाळेचं बघायचं आहे तर मी पुन्हा इथे गो करणार. आता सध्या इथे दाखवत नाही आहे, पण या शाळेमध्ये सिलेक्टेड आहेत. आता इथे का दाखवत नाही, कारण या शाळेमध्ये अजून ॲडमिशन कुठल्याही झालेलं नाही आहे दुसऱ्या राऊंडसाठी. सिलेक्टेड असू शकतात विद्यार्थी आणि ते आपण कसं चेक करायचं तेही सांगतो. तर आता इथे बघा ॲप्लिकेशन राऊंड नंबर जे का आपण 1 सिलेक्ट केला होता, इथे जर आपण ऑल सिलेक्ट केलं आणि आता जर आपण गो केलं तर आता ही जी शाळा आहे ब्लोसम पब्लिक स्कूल, या शाळेमध्ये बघा संपूर्ण विद्यार्थी किती आहेत जे ॲडमिशन झालेले आहेत, त्यांची डेट काय ॲडमिशनची, त्यांचं नाव काय आहे ते इथे पाहायला मिळणार आहे. तर इथे बघा टोटल 54 एंट्रीज आहे, म्हणजे 54 ॲडमिशन इथे या शाळेमध्ये झालेले आहेत. मी एकाच शाळेचं तुम्हाला सगळं दाखवतो आहे, त्याने तुम्हाला लक्षात येणार आहे. तर 54 ॲडमिशन झालेले आहेत. तर आता हीच शाळा आपण बघूया. या शाळेमध्ये सध्या आता दुसऱ्या राऊंडसाठी किती मुलं सिलेक्ट झालेली आहेत. तर सिलेक्टेड मूळ निवड यादी जे आहे इथे आपल्याला यायचं आहे आणि इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्शन लिस्ट नंबर 2. तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला, पुणे, गो करायचं आहे. आता इथे बघा इथे पुण्यातील संपूर्ण शाळा आपल्याला पाहायला मिळतात. आता हे सिलेक्शन लिस्ट नंबर 2 आहे. यामध्ये जे विद्यार्थ्यांचं नाव सिलेक्ट झालेलं असणार दुसऱ्या लॉटरीच्या वेळेला त्यांचेच नावं दिसणार आहे. आता मी ही शाळा सिलेक्ट करतो, सर्च केली. आता ही शाळा मी इथे सर्च केली
तर इथे बघा, ही जी शाळा आहे यामध्ये 1, 2 आणि 3 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. तर 54 + 3 म्हणजे 57. ही गोष्ट लक्षात ठेवा. आधी ॲडमिशन झालेले या शाळेमध्ये पहिल्या राऊंडला ते होते 54 आणि आता इथे 3 अजून सिलेक्ट झालेले आहेत म्हणजे 57 टोटल झाले. आता या शाळेमध्ये टोटल वॅकन्सी किती होत्या ते आपण बघूया. आणि जे 4थ्या नंबरला आहे ती दुसरी शाळा आहे, म्हणजे या शाळेमध्ये 3 जागा होत्या ज्या इथे सिलेक्ट झालेल्या. आता यापैकी जर एखाद्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन कॅन्सल झालं तर मग तिसऱ्या राऊंडसाठी जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी असणार आहे त्यांचा नंबर लागू शकतो, पण त्याचे चान्सेस खूप कमी असतात. कारण सुरुवातीला या शाळेमध्ये 57 वॅकन्सीज होत्या, त्यापैकी 54 ॲडमिशन कन्फर्म झाले होते पहिल्या राऊंडला आणि दुसऱ्या राऊंडसाठी फक्त 3च सीट्स अवेलेबल होत्या आणि ते पण आता इथे सिलेक्टेड आहे. आणि यापैकी जर तुमच्या मुलाचं नाव नसेल या 3 पैकी, तर असं समजायचं की आता तुम्ही या शाळेसाठी जर तुमच्या मुलाचं नाव वेटिंग लिस्टमध्ये दाखवत असेल तर त्याचा या शाळेमध्ये तरी आता नंबर लागणार नाही आहे. आता या शाळेतली टोटल वॅकन्सीज दाखवतो तुम्हाला, ते बघायचं असतं आपल्याला. इथे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ह फी. आता इथे आलो, यानंतर आपल्याला पुन्हा आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आता बाय ब्लॉक आपण सर्च करणार, तर बाय ब्लॉक ही शाळा इथे सर्च होत नाही आणि मोबाईलमध्ये तुम्हाला इथे सर्चचा ऑप्शनसुद्धा पाहायला मिळत नाही. तर दुसरा पर्याय मी सांगतो कसं चेक करायचं. तर पहिले तर इथे ही शाळा नाहीच आहे, एची सिक्वेन्स आहे, त्यानंतर बी आणि त्यानंतर सी. मी याला काय करणार आता बाय नेमनी सर्च करणार. तुम्ही पण तसंच करा. बाय नेमनी सर्च केलं तर इथे काही सर्चचं बटन जे आहे ते हाईड होत नाही. तर आता मी ही शाळा सर्च करतो. मी नाव टाकलं आहे, सुरुवातीचे काही अक्षर आणि सर्च केलं आहे. बघा मला ही शाळा पाहायला मिळाली. आता मला बघायचं आहे ब्लॉसम पब्लिक स्कूल यामध्ये किती वॅकन्सी टोटल होती. तर इथे बघू शकता तुम्ही. तर बघा इथे टोटल वॅकन्सी होती 57 आणि पहिल्या राऊंडसाठी जे ॲडमिशन झाले होते ते होते 54 आणि राहिले होते वॅकन्सी 3 आणि या 3ही सुद्धा आता इथे सिलेक्टेड दाखवते. जे आपण इथून चेक केलं आहे, मूळ सिलेक्टेड निवड यादी जी होती तिथून या शाळेमध्ये आता हे 3ही सुद्धा विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ते आपण बघितलं आहे. तर याप्रमाणे तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला एखाद्या शाळेची आता सध्याची स्थिती काय आहे, वॅकन्सीज किती अवेलेबल आहे ते जर बघायचं असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. जर तुम्हाला भेटत नाही आहे बाय ब्लॉकनी शाळा तर तुम्ही बाय नेमनी सर्च करू शकता. या प्रकारची ही संपूर्ण माहिती होती. जर आपल्याला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.